छत्रपती संभाजीनगरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीत महायुतीची खलबत। भाजप 155 ते 160, शिंदे गट 80 ते 85 आणि दादा गटाकडे 55 ते 60 जागांच्या फॉर्म्युल्यावर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। विदर्भात भाजपचं मिशन 45, पवार ठाकरेंना रोखणं आपलं लक्ष्य, 42 वर अडकू नका, 45 जागा जिंका। नागपुरात पदाधिकाऱ्यांना अमित शहांकडून मार्गदर्शन। किती जागा पडणार याचा अमित शहा आढावा घेतायत। अमित शहांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून जयंत पाटलांचा खोचक टोला। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची दिल्ली वारी। विधानसभेच्या जागावाटपावर हायकमांडशी चर्चा। पटोले मल्लिकार्जुन खरगे आणि केसी वेणुगोपाल यांना भेटणार। मी कधी साहेबांचा अपमान केला नाही, शरद पवार आमचे दैवतच। इतके दिवस पवारांच्याच नेतृत्वात काम केलं, पण आता आम्हालाही काम करू द्या, अजित पवारांचं वक्तव्य। साहेबांना दैवत म्हणून महाराष्ट्राला संभ्रमात टाकू नका, जितेंद्र आव्हाड यांचं प्रत्युत्तर। तर मोठ्या नेत्याकडून पवारांसोबत येण्याची इच्छा व्यक्त, जयंत पाटलांचं वक्तव्य। आरोपी अक्षयच्या कुटुंबियांची हायकोर्टात धाव। बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या कुटुंबियांची हायकोर्टात याचिका। अक्षयला बनावट चकमकीत मारलं, आमच्याही जीवाला धोका, पोलीस संरक्षणाची कुटुंबियांची मागणी। आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग। फॉरेन्सिक टीम नंतर सीआयडीकडून घटनास्थळाची तपासणी। हातात बेड्या असताना गोळीबार कसा, विरोधकांचा सवाल। समाजाच्या आग्रहास्तव पंढरपुरातील धनगर उपोषण 16व्या दिवशी स्थगित। धनगर जातीचे प्रमाणपत्र रद्द होण्याच्या मागणीसाठी मोर्चा आता छत्रपती संभाजीनगर जात पडताळणी कार्यालयाकडे जाणार। धनगर मराठा आरक्षणाबाबत अजित पवारांची मध्यस्थी। उपोषणकर्त्यांच्या निवेदनाबाबत मुख्यमंत्री शिंदेंसोबत चर्चा करणार। संभाजीनगरमधील मेळाव्यात अजितदादांची माहिती। ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पहिली अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत। बीकेसी ते आरे कॉलनी मेट्रो 3चा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार। 10 ते 50 रुपये इतकं तिकीट दर असणार। मुंबई पुण्यासह कोकण मराठवाडा विदर्भात पावसाचा जोर, धरणं ओव्हरफ्लो। फळबागा आणि पिकांचं मोठं नुकसान, तर पुण्याजवळ जांभुळवाडीत 3 वर्षे चिमुकली ओढ्याच्या पाण्यात बुडाली।